हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत क्रिस्पी पनीर. तर ही रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने घरात कशी बनवायची क्रिस्पी पनीर हॉटेल लाईफ हे आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता यासाठी मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे पनीर. तर ह्या पनीरला मी कापून घेऊया. छोट्या पीसमध्ये याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. मी आता याच्यामध्ये अर्धा किलो पनीर यूज केलं आहे. छोटे क्यूब करून घेतले ना की ते फ्राय चांगले होतात आणि छान टेस्टी लागतात. म्हणून मी बघू शकता असे छोटे छोटे तुकडे केले आहेत. छान ताजं पनीर भेटलेलं मला जस्ट आणलं तर. ह्याच्यासाठी आपण बॅटर बनवून घेऊया. तर आपण काय करायचं आहे, कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर तुम्ही घातलं ना की चांगलं क्रिस्पी होतात पनीर. तर मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि घरातलेच मसाले यूज केले आहेत. त्याच्यामध्ये घातला आहे गरम मसाला. त्याच्यानंतर गरम मसाला थोडा जास्त टाका म्हणजे थोडासा हलकासा तिखटपणा येतो त्याला. त्याच्यानंतर घातले आहे धनेपूड आणि नंतर आपलं घालूया घरगुती लाल तिखट. तर बघू शकता जास्त प्रमाण आहे माझं गरम मसाल्याचं. लाल तिखट घातलं घरातलं, जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे. पनीर थोडंसं गोडच असतं त्याच्यामुळे तिखट टाकलात तरी चालतं जास्त. त्याच्यानंतर घालूया थोडीशी हळद आणि लास्टला आता घालते मी थोडंसं मीठ. आता आपण काय करतो, हे पनीर क्रिस्पी आहे तर लास्टला त्याला आपण सॉसमध्ये वगैरे मिक्स करतो. तर सॉसमध्ये थोडंसं मीठ असल्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं कमी प्रमाण टाकायचं आहे मिठाचं. नंतर ह्याला सब मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ सुकत असताना ह्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते पिठाला मसाले प्रॉपर लागतात आणि कुठेही गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. व्यवस्थित ते पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मी मस्तपैकी ते पीठ मिक्स केलं आहे. हलकासा एकदम हलकासा लाल कलर त्याच्यामध्ये दिसत आहे मसाल्याचा. ते व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी एकदमही जास्त लगेच घालू नका कारण ते पातळ होऊ शकतं. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हातानेच व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या म्हणजे कुठेही गुठळ्या राहणार नाहीत आणि ते पीठ प्रॉपर असं मिक्स होईल. तर बघू शकता मी पाणी थोडं थोडं ॲड करून मस्त असं ते मिक्स करून घेतलं आहे. आणि ते जास्त पातळही करायचं नाही आहे, थोडंसं घट्टच असं राहिलं पाहिजे म्हणजेच ते पनीरला व्यवस्थित लागतं. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पनीर. जे पनीर आपण क्यूब करून घेतले ना ते पनीर टाकणार आहोत आणि जवळपास ह्याला 1 तास ठेवणार आहोत. आता मिक्स करून झालेलं आहे तर ह्याला साईडला ठेवून देऊया आपण आणि 1 तास ह्याला ह्याच्यामध्ये मुरू देऊया म्हणजे जे काय मसाले आहेत ते प्रॉपर ह्याला लागतील आणि छान टेस्टही येईल. व्यवस्थित त्याला वरती खाली हलवून घ्या. सगळ्या पनीरला मसाले प्रॉपर लागले पाहिजेत तरच ते छान क्रिस्पी होतं, छान त्याला टेस्ट येते. आता 1 तास झाला आहे ह्याला मी ठेवलेलं. तर आता ह्याला आपण फ्राय करून घेऊया. एक एक क्यूब अशा प्रकारे सोडून व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे जेवढं तुम्ही व्यवस्थित फ्राय कराल ना तेवढे तुमचं पनीर जे आहे ते छान क्रिस्पी बनतं आणि क्रिस्पी बनल्यावरच तर पनीर खायला मज्जा येते नाही का. म्हणून याला व्यवस्थित घाला, असं एक एक घालून फ्राय करून घ्या. पनीर फ्राय करताना दोन्ही साईडने त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्या, एकाच साईडने फ्राय करू नका. ते तुम्हाला थोडंसं जाणवेल की चिकट आहे, थोडंसं शिजू द्या त्याला प्रॉपर आणि मग त्याला पलटी करा म्हणजे दोन्ही साईडने त्याला व्यवस्थित असं फ्राय करू द्या. आणि जेव्हा तुम्ही व्यवस्थित असं फ्राय करताना तेव्हा त्याला हलकासा गोल्डन कलर येतो आणि ते दिसतंच तुम्हाला वरून की ते थोडंसं क्रिस्पी होतं असं. तर बघू शकता मी त्याला थोडं थोडं असं जेवढे परतील तेवढे परतून घेतले आहेत आणि आता माझं पनीर एक टाईम जे घातलं आहे ते फ्राय झालं आहे. बघू शकता क्यूब असे व्यवस्थित वेगवेगळे झाले आहेत आणि मस्त असे ते फ्राय झाले आहेत. तुम्हाला वरून बघूनच कळत असेल किती छान क्रिस्पी झाले आहेत. चला तर आता ह्याला आपण काढून घेऊया. मस्त असं पनीर हे असंच खाल्लं ना तरी त्याला टेस्ट लागतं. जर तुम्हाला हे पनीर असंच फ्राय करून ओन्ली खायचं असेल ना तर तुम्ही थोडंसं मिठाचं प्रमाण व्यवस्थित घाला म्हणजे त्याला मीठ लागलं पाहिजे. तेही खायला खूप सुंदर लागतं. व्हेजसाठी
आता माझे सगळं पनीर हे फ्राय करून झालं आहे. तर आपण याला आता सॉसमध्ये मिक्स करूया. तर बघू शकता इथे मी सोया सॉस टाकला आहे थोडासा. सोया सॉस मी थोडासा टाकते कारण तो त्याला ना जास्त ब्लॅक कलर येतो. त्याच्यानंतर रेड चिली सॉस टाकला आहे, जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार. आणि नंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे आता टॉमॅटो सॉस. टॉमॅटो सॉस कधी पण जास्त टाका, त्याच्यामुळे ते क्रिस्पी बनतं आणि छान असं ते बनतं. तर हा जास्त टाका आणि ते सॉसेस व्यवस्थित असे मिक्स करून घ्या. बघू शकता मी सगळ्यात जास्त हे टॉमॅटो सॉस टाकला आहे, कारण टॉमॅटो सॉस तुम्ही जेवढा जास्त टाकाल ना तेवढं त्याला छान टेस्ट येते. असं आंबटगोड थोडीशी टेस्ट येते. तर आता हे सॉसेस प्रॉपर असे मिक्स करून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये घालूया पनीर जे आपण फ्राय करून घेतलं आहे. आणि ते पनीर व्यवस्थित असं त्या सॉसमध्ये मिक्स करून घ्या, परतून घ्या. ते सॉसेस प्रॉपर असे त्या पनीरला लागले पाहिजेत असं करून घ्या. तुमची जेवढी पनीरची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही सॉसेस घाला, जेवढं की ते जास्त पातळ होणार नाही. तर त्या पनीर क्यूबला व्यवस्थित असं लागलं पाहिजे. आता चला प्रॉपर असं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून थोडंसं गरम केलं की तुमची ही पनीर क्रिस्पी रेडी झाली असं समजायचं. बघू शकता मस्त माझे सॉसेस सगळ्या पनीर क्यूबला व्यवस्थित असे लागले आहेत. आता हे खायला पण एवढं टेस्टी लागतं ना, खूप छान लागतं हे खायला. तुम्हीही एकदा ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे कसं झालं आहे. व्हेजसाठी एक लाईक चिकन टाईप ही रेसिपी खूप सुंदर आहे, खूप छान लागते. माझा पनीर क्रिस्पी बनवून रेडी आहे. तर चला तर मग आता खायला घेऊया. आता मी सर्व करते. माझी रेसिपी तर रेडी झाली आहे. बघू शकता किती छान टेम्पटिंग असे दिसते आहे ती आणि खूप छान लागतं. एकदा नक्कीच करून बघा, तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल. यामध्ये तुम्ही कांदा शिमला मिरची टाकू शकता, तीही टाकू शकता. मी काहीही टाकलं नाही, मी प्लेन असं पनीर क्रिस्पी बनवलं आहे. तर तुम्ही ते टाकू शकता, ऑप्शनल आहे. आता आपण सर्व करूया. बघू शकता किती छान दिसते आहे. तर थोडंसं त्याला डेकोर करण्यासाठी मी प्लेटमध्ये ठेवलं. खूप छान दिसते आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा. आणि ही पनीर क्रिस्पी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की ती कशी झाली आहे. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.